ओपन बस राईड. सकाळची वेळ होती. गट्टू चिंकी आईने उठवण्या अगोदरच उठले होते आणि शाळेसाठी तयार झाले होते. सगळेजण नाश्त्यासाठी टेबलवर बसले होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं आज तर अगदी वेळेवर तयार झालात. काय विशेष? हो बाबा, आज आमच्या शाळेतले आमच्या वर्गाला ओपन बस राईड साठी घेऊन जाणार आहे. आम्ही दोघं खूप एक्साइटेड आहोत. हो बाबा, आज तर खूप मजा येणार आहे. तुम्हाला माहितीये, त्या बसचा वरचा भाग पूर्ण उघडा असतो. मी माझ्या मित्रांकडून ऐकलंय. अरे हो गट्टू, नाहीतर काय, ओपन बसचा हाच तर अर्थ आहे. हो बाबा, तुम्ही आम्हाला लवकर शाळेत सोडा. मला तर आता धीर धरवतच नाहीये. ठीक आहे, आधी तुम्ही दोघं तुमचा नाश्ता संपवा आणि मी तुम्हा दोघांसाठी लंच मध्ये तुमची आवडती चॉकलेट चिप्स कुकीज पण ठेवल्यात. अरे वा आई, तू गुड्डीसाठी सुद्धा ठेवली आहे ना? हो आई, आणि बंटीसाठी? हो, त्यांच्यासाठी सुद्धा. आता चला नाश्ता संपवा आणि लवकर तयार व्हा. बाबा तुम्हाला शाळेत सोडतील. तुम्हाला उशीर होतोय. नाश्ता केल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेच्या गेटवर सोडतात. शाळेच्या गेटवरच गट्टू चिंकीची क्लास टीचर आणि त्यांचे फ्रेंड्स होते. ते सगळेजण बसची वाट बघत होते. मग गट्टू चिंकी पटकन बाबांना बाय करतात आणि बंटी आणि गुड्डीच्या जवळ जाऊन उभे राहतात. चिंकी, तुम्हा दोघांना इतका उशीर का झाला? बघा, बस येईलच इतक्यात. गुड्डी, मला तर एक्साइटमेंट मध्ये रात्री झोपच नाही आली. सकाळीही मी लवकर उठले, पण आई आपल्या आवडीचे चॉकलेट चिप्स कुकीज बनवत होती, त्यामुळेच उशीर झाला. अरे वा, कुकीज! तुम्हाला माहितीये, माझ्या आईने सँडविचेस दिले आहेत. आणि माझ्या आईने खूप फळं दिली आहेत. तेवढ्यात तिथे बस येते. बसमधून ड्रायव्हर काका उतरतात आणि उतरून सगळ्या मुलांना हॅलो करून सूचना देतात. मुलांनो, बसमध्ये बसल्यावर जेव्हा बस सुरू होईल तेव्हा कुणीही उभं राहायचं नाही आणि हात बाहेर काढायचा नाही. आणि तुम्ही तेव्हाच तुमचा लंच करायचा आहे जेव्हा आपण लंच करता कुठेतरी थांबू. कोणीही मध्ये टिफिन उघडणार नाही आणि हो, कुठल्याही प्रकारची खोडी करणार नाही. ओके? ओके अंकल. सगळी मुलं बसमध्ये बसतात आणि त्यांची ट्रिप सुरू होते. मुलांनो, आजच्या ह्या ओपन बस राईड मध्ये मीच तुमची गाईड आहे. आपण कोणत्या ठिकाणांना भेटी देणार आहोत ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन आणि बस कोणत्या रूटला फॉलो करत पुढे जाईल. माझ्या सगळ्या गोष्टी नीट ऐका, तेव्हाच तुम्हाला या ट्रिपची मजा येईल. ओके मुलांनो? येस मॅम. मुलांनो, सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत हाजी अली दर्गा. मुलांनो, हाजी अली दर्गा हाजी अली शाह बुखारची टॉम्ब आहे. ते एका बेकिस्तानचे सुफी संत होते. तुम्हाला माहितीये, इथे खूप मूवीजचे शूटिंग सुद्धा झालेत आणि ही दर्गा 1431 मध्ये बांधली गेलीये. म्हणजेच ही दर्गा 592 वर्ष जुनी आहे. काय 500 वर्ष जुनी? हो मुलांनो. मग बस पुढे जाते. आता आपण पुढे जातोय गिरगाव चौपाटीकडे. कोण बरं सांगेल मला या चौपाटीविषयी? बहुतेक तुम्ही सगळे जात असाल, हो ना? मॅम, प्लीज ही संधी गट्टूला द्या. तो ह्याचं वर्णन सगळ्यात चांगलं करेल. हो गट्टू, सांग, आम्ही सगळे ऐकतोय. मॅम, इथली पाणीपुरी सगळ्या मुंबईत फेमस आहे. पावभाजी आणि काला खट्टा तर त्यापेक्षाही टेस्टी आहे. आणि हो मॅम, इथे गणेश विसर्जन सुद्धा खूप धूमधडाक्यात होतं. व्हेरी गुड गट्टू, तू खूप छान वर्णन केलंस. मुलांनो, ही जागा तुम्हा सगळ्यांना नक्की माहिती असेल, हो ना? वरळी सी फेस. हो टीचर, मी बऱ्याच वेळेला माझ्या आई बाबांसोबत इथे फिरायला आलो आहे. आम्हीही. हो मुलांनो, ही जागा मुंबईतल्या सगळ्या सुंदर जागांपैकी एक आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुद्धा सुंदर जागा आहे. खूप सेलिब्रिटीजची घरं सुद्धा इथे जवळच आहेत, कारण हे एक खूप सुंदर लोकेशन आहे. किती मजा येते ना चिंकी, हा व्ह्यू किती सुंदर आहे आणि वातावरणही मस्त आहे. हो गट्टू, असं तर आपण कितीतरी वेळेस फिरायला गेलोय, पण ह्या ओपन बस राईडची मजाच काही वेगळी आहे. मुलांनो, आता आपण सिद्धिविनायक मंदिराच्या समोर उभे आहोत. सगळ्यांनी नमस्कार करा बरं. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की हे मुंबईचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे आणि देश परदेशातून लोक इथे दर्शनासाठी येतात.
हो, माझे बाबा म्हणतात की इथे मंगळवारी खूप गर्दी असते. एकदम बरोबर हरी. मुलांनो, हे आपलं हायकोर्ट आहे. तुम्हाला माहितीये ना इथे काय काम चालतं? येस मॅम, कोर्ट आपल्याला न्याय देतं. हो हरी, बरोबर. मुलांनो, मुंबई उच्च न्यायालय हे भारताच्या जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. हे ब्रिटिशांच्या काळात बांधलं गेलंय. समजलं? Yes, ma'am. मुलांनो, आता आपण आलोय गेटवे ऑफ इंडियाला. सगळी मुलं आपापल्या सीटवरून एक्साइटेड होऊन बघतात. मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी सामान्य ज्ञानाच्या तासाला गेटवे ऑफ इंडिया विषयी वाचलं असेल. वाचलं होतं ना? Yes, ma'am. व्हेरी गुड. तर मग सांगा, गेटवे ऑफ इंडिया कधी बांधलं होतं आणि हे का बांधलं होतं? चिंकी, तू सांग. टीचर, हे 1911 मध्ये बांधलंय. व्हेरी गुड. गुड्डी, आता तू सांग की हे का बांधलं होतं? टीचर, जेव्हा किंग जॉर्ज 5 भारतात आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधलं गेलं होतं. व्हेरी गुड गुड्डी. तर मुलांनो, ह्या सोबतच आपली ही सहल इथेच संपते आणि आता आपण पुन्हा एकदा शाळेत जातोय. तोपर्यंत तुम्ही मला एक एक करून सांगा की आजच्या राईडमध्ये तुमचा आवडता पार्ट कुठला होता? मॅम, मला तर सगळ्यात सुंदर वरळी सी फेस वाटला. तिथला व्ह्यू किती सुंदर होता. हो मॅम, मला सुद्धा. मॅम, माझी तर आवडती जागा चौपाटीच होती. ती बघूनच पावभाजी खायची इच्छा झाली. आणि चिंकी आणि हरी, तुमची आवडती जागा कोणती होती? मॅम, मी जवळपास या सगळ्या लोकेशन्स वरती अगोदरच फिरलो आहे. त्यामुळे माझा फेवरेट पार्ट होता या ओपन बस मध्ये फिरायचा, कारण अशी मजा यापूर्वी नाही आली. ओ गुड गुड. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही ह्या राईडची मजा घेतली. यासोबतच मुलांची ओपन बस राईड कंप्लीट होते आणि सगळ्यांचे पालक शाळेत त्यांना घ्यायला येतात. गट्टू चिंकी आपल्या ट्रिप बद्दल बाबांना सांगत घरी निघून जातात. ताजमहाल ट्रिप. एकट्यामध्ये टीव्ही बघण्यात काही मजा येत नाही, त्याहून दुप्पट मजा मित्रांबरोबर टीव्ही बघण्यात आहे. कारण की टीव्ही बघता बघता खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती पण होत असते. गट्टू चिंकी त्यांच्या मित्रांसोबत घरी बसून टीव्ही पाहत होते. चला मित्रांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इंडियन मॉन्युमेंट्सच्या दुनियेमध्ये, जिथे ताजमहल, कुतुब मिनार, चार मिनार जसे अद्भुत मॉन्युमेंट जवळून पाहूया आणि त्यांच्याविषयी भरपूर रोचक गोष्टी देखील ऐकूया. तर राहा आमच्या सोबत तुमच्या आवडत्या चॅनलवर, आई इंडियावर. सगळी मुलं टीव्ही समोर डोळे, कान आणि ध्यान देऊन बसले होते आणि कार्यक्रम बस आता सुरूच होणार होता. आणि तेवढ्यात अचानक टीव्हीचा स्क्रीन ब्लॅक झाला. अरे यार, या लाईटांना पण आत्ताच जायचं होतं. अगं नाही तर काय, एवढा चांगला प्रोग्राम सुरू होता. घरी बसल्या बसल्या आपल्याला ताजमहल बघण्याची संधी मिळत होती. या लाईटने ना सगळी वाट लावली. अशा प्रकारे सगळी मुलं नाराज होऊन गप्पा मारू लागली. तेवढ्यात मम्मी आली. काय झालं बाळांनो, काय एवढे नाराज आहात? मम्मी, टीव्हीवर ना एक छान कार्यक्रम सुरू होता. इंडियन मॉन्युमेंट्स दाखवणार होते. प्रोग्राम सुरू पण नाही झाला आणि लाईट गेली ग. अरे मग यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? मॉन्युमेंट्स तर मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकते. संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर मम्मी म्हणाली, मला वाटतं आपण गट्टू चिंकीला घेऊन ताजमहालची एक ट्रिप प्लॅन केली पाहिजे. अगं हो का नाही, नक्की जाऊया ना. मलाही माझ्या दिल्लीवाल्या क्लायंट सोबत काही मीटिंग करायच्या आहेत. तिथूनच पुढे आग्र्याला जाऊया आणि मग ताजमहाल पण बघून घेऊ. गट्टू चिंकीनी मम्मी पप्पांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना स्वर्गही ठेंगणा झाला. मग काय, एके दिवशी गट्टू पिंकी प्लेन मध्ये बसून मम्मी पप्पांसोबत दिल्लीच्या दिशेने निघाले. सर्वजण दिल्लीला आले. तिथनं एक प्रायव्हेट कार घेतली आणि मग आग्र्याच्या दिशेने कूच करू लागले. वाव, किती ब्युटिफुल शहर आहे हे आग्रा. आग्रा शहर खूपच सुंदर आहे, पण ताजमहालाने आग्र्याचं नाव अजूनच सुंदर बनवलंय. जो ही ऐकतो त्याचं मन ताज ताज होऊन जातं. ओहो, शायरी. पप्पा, ताजमहलला जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक का मानलं जातं? आता मी काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. आणि मग जसे गट्टू चिंकी ताजमहालच्या समोर उभे राहिले, त्यांचे तर डोळेच विस्फारले. ओ वंडरफुल, ब्युटिफुल, सो 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 नाईस. ताजमहालची ब्युटी आणि शायनिंग बघून मी तर अगदी ब्लँक झाले.
गट्टू चिंकी पाहत होते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य. यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरव्यागार आणि संपन्न जागेवर उभा 4 सुंदर मिनारांमध्ये कैद संगमरवराचा अनोखा तुकडा ताजमहाल. बेटा, ताजमहाल एक अशी वास्तू आहे जिला जगभरातून लोक बघण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. आपल्या देशाचा अभिमान आहे ताजमहाल. मग मम्मी पप्पांनी एक गाईड हायर केला आणि गाईडच्या सोबतच गट्टू चिंकी देखील ताजमहालातील एक एक गोष्ट, एक एक अदा अगदी बारकाईने पाहू लागले. ताजमहाल शहाजहान नावाच्या एका शासकाने त्याची पत्नी मुमताज हिच्या आठवणीत बनवला होता. मुमताज देवाघरी गेली तेव्हा शहाजहानला खूप दुःख झालं. दुःखातनं बाहेर येण्यासाठी या वास्तूचं निर्माण केलं. आतमध्ये त्याने त्याच्या पत्नीची कबरही बनवली. जेव्हा जेव्हा शहाजहान ताजमहालला बघायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की मुमताज तिकडे आहे. अशा प्रकारे गाईड ताजमहालचा कोनान कोपरा आणि त्याची माहिती देखील सांगत चालला होता. आता नीट बघितलं ना तर ताजमहाल हिंदुस्थानी, इस्लामिक आणि पारशी कलेचा एक अनोखा संगम आहे. कारागिरांनी त्यांच्या कारिगिरीचं एक अनोखं आणि खूप छान प्रदर्शन केलंय. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोना आणि संगमरवरावर छापलेली प्रत्येक नक्षी फारच युनिक आहे. गट्टू चिंकी, ताजमहालासाठी जो संगमरवर आणला गेला तो आपल्या राजस्थान राज्यातील मकरानामधनं आहे. तिथला संगमरवर दगड नाही, हिरा आहे आणि त्याच हिऱ्यापैकी एक अनोखी चमक मिळाली आहे ताजमहाल. गट्टू चिंकी तर पहिल्यांदाच ताजमहाल पाहत होते. जसे ते आतमध्ये ताजमहालात आले, आतील ब्युटी आणि थंडाव्याने त्यांचं मन मोहून गेलं. गरम किती होतंय पण तरीही किती थंड वाटते इथे. हो, एसीची काही गरजच नाहीये इकडे तर. खरोखरच मानावं लागेल त्या जमान्याच्या कारागिरांना आणि त्यांच्या दृष्टिकोनाला. मग पप्पा मम्मींसोबत गट्टू चिंकीने राणी मुमताज आणि त्याच्यासोबतच शहाजहानची कबर म्हणजे मुख्य स्मारक पाहिलं. राणी मुमताज गेल्यानंतर जेव्हा शहाजहान वारले तेव्हा त्यांची कबर देखील मुमताजच्या जवळच बांधली गेली, जेणेकरून दोघांच्या आठवणी एकत्र राहू शकतील. अशा प्रकारे गट्टू चिंकीने अख्खा ताजमहाल फिरून पाहिला. त्यानंतर यमुना नदीच्या किनारी येऊन त्याने नदीच्या पाण्यामध्ये ताजमहालाच्या अप्रतिम प्रतिबिंबाला पाहिलं. जागोजागी बरंचसं फोटो सेशन केलं आणि 5 वाजतात कारमध्ये बसून सर्वजण हॉटेलच्या दिशेने प्रयाण करू लागले. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें